काकू नमस्कार. नमस्कार. काकू काय नाव आहे आपलं? कल्पना सुनील माडिक. किती वय आहे काकू आपलं? 60 वर्ष पूर्ण आली. 60 वर्ष पूर्ण. एकदम थोडक्यात विचारेल, किती दात नाही आहेत? साधारण 5 वर्ष तर 2 4 7 जवळजवळ 7 दात नाहीत वरचे. आणि खाली? आणि खालचे सगळे आहेत, फक्त ते हलतायत आता. दात खालचे हलतायत. म्हणजे 70% दातांची स्थिती ही खराब आहे. तर किती वर्ष झाले तुमचे हे दातांचा त्रास तुम्हाला? हे आता 4-5 वर्ष झाले माझे. 4-5 वर्ष. हो. आणि तुम्हाला या 4-5 वर्षात जो दातांचा त्रास आहे हा जो वाढत गेला, याचा अनुभव काय आहे तुमचा? खाता येत नाही मेन म्हणजे काहीच. आणि कडक वस्तू काही चावता येत नाही. गाजरसुद्धा चावता येत नाही मला. अक्षरशः किस करून खावं लागतं. म्हणजे खाण्याचा फार प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळे पोट भरत नाही. आणि पोट भरत नाही मला ते झोप नाही लागत. आणि सकाळी पोट साफ होत नाही. इतके प्रॉब्लेम्स येतात. झोप तर मला अजिबात लागतच नाही रात्रीचे अक्षरशः. म्हणजे पहाटे उठायच्या वेळेस फक्त कुठं डोळा लागतो थोडासा, 1 तासभर झोप होते. म्हणजे तो मेन प्रॉब्लेम आहे माझा. आणि खाण्यामध्ये कसं बाहेर कुठं लग्न कार्यात गेलं किंवा कुठं नातेवाईकांकडे गेलं तर खाता येत नाही, म्हणून आपल्याला थोडंसंच जेवायचं. आणि ते पण नरम जे खाता येईल आपल्याला तेवढंच घ्यायचं. तर कुठं कोणाला सांगत बसायचं मला चावता येत नाही किंवा काय असं ना. मग आपलं असं नाही बाई मला आता भूक नाही आहे, काय कारण सांगायचं आणि थोडंच जेवायचं आणि उठायचं. हा मेन प्रॉब्लेम होतो माझा. मेन म्हणजे तुम्ही जेवणाचा जो प्रॉब्लेम सांगितला त्याच्या व्यतिरिक्त दात नसल्यामुळे बोलण्याचा तसं मला काय एवढा प्रॉब्लेम नाही येते. फक्त दाढं मेन म्हणजे नाही येत. आणि आणि ते दाढं पडल्यामुळे ते शेजारचे दात त्याला सपोर्ट नाही आहे, त्याच्यामुळे ते पण पडत गेले. असं झालं. फक्त पुढचेच दात आहेत. फक्त हसले की ते दात दिसतात, मागचे दिसत नाही. असं आहे. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही डॉक्टरांकडे आला जेव्हा, तर डॉक्टरांनी तुम्हाला सर्जरी विषयी जेव्हा माहिती दिली, तो अनुभव काय होता? मी डॉक्टरचं म्हणजे मी आधी यूट्यूब बघत होते. यूट्यूब बघता होता मला डॉक्टरचा हा व्हिडिओ दिसला. मला काहीतरी आहे यात, मला जाऊन चौकशी तर करून येऊया आपण. आणि खर्च काय आपल्याला तर माहीत नाही आहे. परवडलं आपलं तर करू, नाही तर सोडून देऊ विषय. असं ह्या याच्याने मी आले होते. खरं आले, डॉक्टरांना भेटले. डॉक्टरने इतकं छान सांगितलं ते मला पटलं मेन म्हणजे. आणि शिवाय माझ्या बजेटमध्ये असल्यामुळं मी लगेच तयार झाले करायला. तर परवडत नाही, पण आता काय गोष्टी इलाज नसतात. आपण जर कम्पेअर केलं इतर डॉक्टरांशी तर त्यामाने हे खरंच परवडतं. आणि शिवाय त्याला काय कालावधी जास्त लागतं. इतर डॉक्टरांकडे गेलं तर कमीत कमी 8 महिने 10 महिने वर्षे पण लागतात. आणि शिवाय तो त्रास तर आहे आपल्याला जा ये करणं. आणि इथं तर 4 दिवसात होत असेल तर काय वाईट आहे. मी तोही विचार करूनच मी इथं खरं आले की पटकन होते आपल्याला. पैसा तर कुठेही द्यावं लागतंच आपल्याला, पण इथं कमी पैशात जर आपल्याला चांगली सर्व्हिस भेटत असेल तर काय वाईट आहे. शेवटचा प्रश्न विचारतो काकू, सर्जरीच्या काय अपेक्षा आहे तुमच्या? सर्जरी करताना एवढंच की आपला त्रास नाही आला पाहिजे. म्हणजे जो वेदना असतात ना, इंजेक्शन देऊन करतात त्याचा अनुभव मला आहे. तेव्हा आपल्याला काही जाणवत नाही आहे, काय त्रासही होत नाही. ज्यावेळेला आपण घरी जातो आणि ते गुळ उतरतं दिलेल्या औषधाचे, मग त्याच्यानंतर जो वेदना होता ना तो असह्य असतो, सहन नाही होत. मग तो वेदना होत नाही ना, म्हणून त्यात मला खूप आनंद आहे त्या गोष्टीचा. स्माइल हसून दाखवा. तिथे जायचंय, तिथे पोहोचून जा ना. तुम्हाला काही समजत नाही तुम्ही कुठे ब्रेक दाबला, कुठे काय केलं कळतच नाही. सुंदर का होतं माहिती का, आपली चप्पल घातली आणि लगेच दुसऱ्या आपलं नाही तेच शरीर थोडस वेळ घेतो लक्षात घ्या. बादामचं असते ना हे महत्वाचं आहे. घरात असतं पडल्याला पण खायला. नमस्कार काका. नमस्कार काकू. नमस्कार. दात बसवले काकू तुम्हाला, म्हणून सरळ तुम्हालाच प्रश्न विचारेल, काय अनुभव आहे तुमचा? मला खरंच खूप बरं वाटते. जसं स्वर्गात गेल्यासारखं वाटते मला आता. कारण खूप त्रास खूप काढले मी दाताचा आणि वेदनाही खूप सहन केले. आता इतकं बरं वाटतं ना, खरंच खूप
काय म्हणतात काश्मीरला काय स्वर्ग, तसं मला हे दात भेटून मला स्वर्ग तर आहे माझं. 3 दिवसापूर्वी तुम्ही आला होता. हो 3 दिवसापूर्वी आपण दात बसवण्याचं ऑपरेशन सुरू केलं. आज 4था दिवस आहे. 4थ्या दिवशी दात बसवले. हो. या 4 दिवसांचा काय अनुभव आहे? तसा त्रास काय ना आला मला, फक्त दात नसतं मला खाता येत नव्हतं, लिक्विड होते मी खाण्यामध्ये, बाकी काय नाही. काका तुम्ही पहिल्या दिवशीपासून आहात, पूर्ण वेळ सर्जरीत होता, तुम्हाला आज काकूंना दात बसवले, तुमचा काय अनुभव आहे? फार छान वाटतं, एकदम फर्स्ट क्लास. आणि डॉक्टरांविषयी तुमचं काय मत आहे? नाही खरंच फक्त डॉक्टरच नाही, पूर्ण स्टाफ आहे ना कोऑपरेटिव्ह आहेत आणि इतकं मनमिळाव आहेत ना की पेशंटला काहीच वाटत नाही, कसली भीती तर नाहीच वाटत. जाण्यापूर्वी भीती वाटते काय होईल का, दुखेल का, हे म्हणजे त्रास होईल का, पण नंतर खरंच गेल्यानंतर ना काही त्रासही होत नाही, काही जाणवती नाही. आणि काका तुमचा एक ओव्हरऑल अनुभव या 4 दिवसांचा, दात बसवलं ते तर तुम्हाला बरं वाटलं, पण या 4 दिवसाचा तुमचा अनुभव काय? नाही, तुमचं हे फार छान आहे, ट्रीटमेंट फार छान आहे, लोक पण मस्त आहेत, असं वाटत नाही आपण दवाखान्यात आलोय वगैरे. काकूंनी तुम्ही आता काय खाल्लंय काकू? काजू आणि बदाम. तुम्ही काजू आणि बदाम खाल्ले. किती मिनिटं दात लावून झाल्यावर तुम्ही काजू बदाम खाल्ले? लगेच 2 मिनिटातच. तुमचा खाण्याचा अनुभव कसा होता? खरंच काजू हे बदाम जे आहे ना खूप कडक होतो, असं मला वाटत ते मी सुपारीच चावते, म्हणजे चावू शकते मी, खाऊ शकते, सुपारी सुद्धा चावू शकते मी आता, इतकं छान आहे. आणि काय दुखत नाही, काय नाही, काही नाही होते. दवाखान्यात काही गोष्टी बदल करायचा असेल, काही गोष्टी याच्यात कमी असतील दवाखान्यामध्ये, तर तुम्हाला काही उपाय सुचवायचे, सुझाव सुचवायचे असं काही आहे? दवाखान्यात कमी असं काहीच नाही आहे, कारण पेशंट पण तुम्ही जास्त घेत नाही, म्हणजे येऊन पेशंट त्यात थांबायचं 2-2, 3-3 तास नंबर लागेपर्यंत, असं तुम्ही काय करत नाही. पेशंटला येऊन रिलॅक्स झाला पाहिजे येतं, असं ह्या हिशोबानंच तुम्ही ट्रायनिंग देता पेशंटला, तेव्हा तर पेशंटलाही बोर होत नाही ते येऊन मेनमध्ये. जी पेशंट नवीन पेशंट येणारी असतात, ज्यांना दात नाही आहे, त्यांना तुमचा काय सल्ला असेल? मी तर हे सांगेन, यूट्यूबवर तुम्हाला एकदा कळलं ना हे आहे म्हणून अर्बन स्माईल, तर तुम्ही कुठेही न जाता डायरेक्ट तिथे या, फोनवरती कॉन्टॅक्ट करा, स्वतः प्रत्यक्षात येऊन भेटा, काय जे काय आपलं काय म्हणतात प्रॉब्लेम्स आपल्याला काय जे असतील शंका, जे काय आपल्याला विचारायचं असतील ते बिनधास्तपणे विचारायचं, समाधान झाल्यावरच इकडे यायचं. म्हणजे आता ट्रीटमेंट घ्यायचं की नाही हे तुम्ही त्यावेळेस ठरवा, समाधान पूर्ण झाल्यानंतरच नाही याकडे. आज तुम्ही दात लावले, चेहरा बदलला, तुमचं बोलणं बदललं असं वाटतं का तुम्हाला? हा बदल आहे, थोडं बदल आहे. हो बोलणं पण थोडंसं बदल आहे, थोडंसं जीभ थोडी जड वाटते, पण ते सवयीने होईल, नॉर्मलला येणार ते 100% मला गॅरंटी. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. आपण दातांची सर्जरी केली, दात लावलेत, असा काय आमूलाग्र बदल, मोठा बदल तुम्हाला स्वतःला जाणवतोय? मेन म्हणजे कॉन्फिडंट येतो, सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे न्यूनगंड काय असतं ना काय लोकांमध्ये ते नसतं, बघा येत नाही ते दाबतं कायमचं. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुम्हाला तुमची अशीच प्रगती हो, भरपूर लोकांचे फायदा हो लोकांना, आणि खरंच खूप छान आहे. आणि कमी पैशात इतर लोकांमध्ये तुम्ही पाहतात कम्पेअर करू शकता, चौकशी करू शकता तुम्ही इतर डॉक्टरकडं, आणि नंतर मग तुम्ही सगळं कन्फर्म केल्यानंतर तुम्ही नंतर एक डॉक्टरकडे बसून तुम्ही चर्चा करा, ज्यावेळेस मग समाधान वाटेल त्यावेळेस तुम्ही निर्णय घ्या. आधीच जाऊन तुम्ही लगेच डॉक्टरला हे करू नका, म्हणजे किंवा कोणतं सांगते मग त्याच्यावर पण विश्वास ठेवू नका तुम्ही, कारण तर खरंच पैशाच्या बाबतीत पण कमी आहे. आणि ट्रीटमेंट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रीटमेंट तुम्हाला 4 दिवसामध्ये भेटतं, आणि इतर डॉक्टरचं जे आहे ना ते कमीत कमी 8 ते 10 महिन्याचा कालावधी लागते, आणि त्यात त्रास खूप येतात आणि खर्चिक पण आहे ते. तर हा मला स्वतःचा अनुभव आहे, मी सांगते ना ते. खूप खूप धन्यवाद. मी ते यूट्यूब नसते बघत ना तर माझे पैसे भरपूर गेलेच असते, आणि त्रास झाला असता तो वेगळा. खरं होते मी ते ज्या दिवशी तुमचं यूट्यूब बघितले, मी लगेच फोन तुम्हाला केला, मी आले.